नाही बेटा, तो मला सोडून जाऊ शकत नाही. जाणतोस का? तो माझा एकुलता एक मुलगा आहे, माझा वारस आहे. तो फक्त गाडी घेऊन येण्यासाठी गेला आहे. आता येतच असेल. फुटपाथवर पडलेल्या लाकडी जुन्या खुर्चीवर बसलेल्या त्या वृद्धाच्या बोलण्यात इतका विश्वास होता की माझं हृदय थरथरलं. रात्रीचे 2 वाजले होते आणि रस्ता जवळपास निर्जन झाला होता. त्यांच्या थरथरणाऱ्या हातात तो थंड पाण्याचा ग्लास होता जो मी त्यांना दिला होता. पण त्यांच्या नजरा सतत रस्त्याच्या त्या वळणावर खिळल्या होत्या जिथे त्यांचा मुलगा त्यांना सांगून बसवून गेला होता की तो आता गाडी घेऊन येतो. मी असह्य होऊन माझ्या ड्रायव्हरकडे पाहिलं, ज्याच्या डोळ्यातही ओलावा तरंगत होता. हा कसा आंधळा विश्वास होता, ही कशी प्रीती होती जी समोर दिसणाऱ्या निर्दयीपणाला नाकारत होती. काका, 4 तास उलटले आहेत, तो येणार नाही. मी धैर्य करून वास्तव त्यांच्या समोर ठेवलं. तेव्हा ते एकदम रागाने माझ्याकडे वळले. सावधान, जो माझ्या मुलाबद्दल काही बोललास तर त्याला उशीर झाला असेल, वाहतुकीत अडकला असेल, तो मला कधीच एकटा सोडत नाही. मी त्याचा बाप आहे, समजलास का? बाप आहे मी त्याचा. त्यांच्या आवाजात भर आली आणि डोळ्यातून अश्रू वाहून पांढऱ्या दाढीत मिसळू लागले. ते दृश्य इतकं वेदनादायक होतं की मी पुढे तिथे उभाही राहू शकलो नाही. ज्या मुलासाठी हा वृद्ध बाप जगाशी लढत होता, तो त्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यासारखं इथे फेकून गेला होता. हा तो क्षण होता जेव्हा मला माझ्या आयुष्यातील सगळी संपत्ती आणि सुखसोयी या वृद्धाच्या असहाय्यतेसमोर छोट्या वाटू लागल्या. हे सगळं कसं सुरू झालं आणि मी या अनोळखी वृद्धाजवळ रात्रीच्या यावेळी का उभा होतो हे जाणण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. माझं नाव आर्यन आहे. मी एक प्रसिद्ध आणि श्रीमंत कुटुंबाशी संबंधित आहे. मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. वरच्या देवाने आम्हाला जगातील प्रत्येक सुख आणि आनंद दिला होता. जमिनी, मालमत्ता, कारखाने आणि बँक बॅलन्स सारख्या कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. पण म्हणतात ना की माणसाकडे सगळं काही असू शकतं शिवाय वेळेच्या. माझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यातच मला व्यवसायातील चढ उतार शिकवले होते. जेव्हा माझे वडील मृत्यू आणि जीवनाशी लढत होते तेव्हा त्यांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं. त्यांनी माझा हात धरून खूप कमकुवत आवाजात म्हटलं होतं, आर्यन बेटा, ही संपत्ती, हा पैसा, हे सगळं वरच्या देवाची देण आहे. मी संपूर्ण आयुष्य प्रयत्न केला आहे की यात कमतरता येऊ नये. आता माझ्यानंतर ही मोठी जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे. माझी एकच इच्छा नेहमी लक्षात ठेव, जितका पैसा वरच्या देवाच्या कृपेने तुला मिळतो त्यातून गरीब आणि गरजूंचा हिस्सा रोज काढ. जर तू असं केलंस तर तुझ्या संपत्तीत कधीच कमतरता येणार नाही आणि तुझ्या हृदयाला ती शांती मिळेल जी बादशांनाही मिळत नाही. वडिलांच्या निधनानंतर मी त्यांची इच्छा माझ्या आयुष्याचा उद्देश बनवला. मी 22 वर्षांचा होतो जेव्हा सगळी जबाबदारी माझ्यावर आली. मी व्यवसाय सांभाळला आणि सोबत वडिलांच्या आदेशानुसार रोजच्या आधारावर गरिबांना रेशन आणि अन्न वाटण्याचा क्रम सुरू केला. वडिलांच्या जाण्यानंतर माझी आई खूप एकटी झाली होती. तिला फक्त एकच काळजी होती की ती तिच्या आयुष्यात माझं घर बसलेलं पाहिजे. तिला भीती होती की कुठे ती सुद्धा वडिलांसारखी अचानक निघून जाईल. आईने त्यांच्या एका दूरच्या नातेवाईकच्या मदतीने माझ्यासाठी लग्नाचं स्थळ शोधायला सुरुवात केली. त्यांचा शोध एका अशा मुलीवर संपला जिच्याने आमचं घर स्वर्ग बनलं. माझं लग्न सान्वीशी झालं. ती एक खूप सद्गुण स्वभावाची, समजूतदार आणि सुंदर मुलगी होती. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिने फक्त मलाच नव्हे तर माझ्या संपूर्ण घराला सांभाळलं. ती माझ्या आईची इतकी सेवा करत असे की कधी कधी मला लाज वाटत असे. तिला पाहून स्पष्ट जाणवत होतं की तिच्या आई वडिलांनी तिच्या संगोपनात कोणतीही कसर सोडली नव्हती. तिच्या बोलण्यातील गोडावा आणि मोठ्यांचा आदर पाहून माझी आई नेहमी म्हणत असे की आर्यन, ही मुलगी तुझ्यासाठी वरच्या देवाची खास बक्षीस आहे. तिची किंमत कर. आयुष्य खूप सुंदर शैलीत निघून जात होतं. सान्वीच्या येण्यानंतर घराची रौनक पुन्हा परतली. पण निसर्गाला काही वेगळंच मान्य होतं. लग्नाच्या काहीच काळानंतर आईची तब्येत बिघडू लागली. सान्वीने दिवस रात्र एक करून तिची जबाबदारी निभावली.
पण जीवन आणि मृत्यूचा निर्णय आकाशात होतो. आई सुद्धा वडिलांकडे निघून गेली. मी पुन्हा एकटा झालो होतो. पण यावेळी माझ्यासोबत सान्वी होती. तिने मला तुटू दिलं नाही. मला 2 सुंदर मुलं झाली आणि माझा व्यवसाय दिवसेंदिवस प्रगती करू लागला. पण मी वडिलांची इच्छा विसरलो नाही. माझ्या कार्यालयाबाहेर रोज एक लांब लचक रांग लागत असे, जिथे शेकडो गरजूंना मोफत रेशन मिळत असे. हे ते काम होतं ज्यातून मला शांती मिळत असे. पण त्या शांतीच्या मागे एक वादळ लपलेलं होतं, जे त्या रात्री माझ्या आयुष्यात प्रवेश करणार होतं, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता. घरात संपत्तीची भरमार होती. मुलं उत्तम शाळेत शिकत होती आणि माझा व्यवसाय रोज वाढत होता. पण ते सगळं असूनही मला जाणवलं की माझ्या पत्नी सान्वीच्या आत काही तुटलं आहे. आईच्या निधनानंतर ती स्वतःला खूप एकटी अनुभवू लागली होती. जरी मी तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता येऊ देत नव्हतो, पण अनेकदा रात्री मी तिला लपून छपून रडताना पाहिलं. एका रात्री जेव्हा मुलं झोपली होती, मी खोलीत आलो तेव्हा ती खिडकीजवळ उभी बाहेर काही खूप लक्ष देऊन पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासी होती. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा ती दचकली. सान्वी, काय झालं? तू नेहमी उदास राहतेस. कोणती तरी गोष्ट त्रास देत असेल तर मला सांग. वर्षा, देवाने आपल्याला सगळं काही दिलं आहे, मग हे अश्रू कशासाठी? तिने पटकन आपले अश्रू पुसले आणि हसण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. नाही आर्यन, अशी काही गोष्ट नाही. फक्त आईची आठवण येते. त्यांच्या जाण्यानंतर घर रिकामं वाटतं. आणि मग ती बोलता बोलता थांबली. आणि मग काय? मी विचारलं. काही नाही, पण कधी कधी माणसाला आपल्या रक्ताच्या नात्यांची खूप आठवण येते. आई वडिलांची सावली डोक्यावर असेल तर जगातील कोणतंही दुःख सतावत नाही. कदाचित मी जास्त भावनिक झाले असेल. तिने गोष्ट टाळली, पण तिच्या डोळ्यातली उदासी मला अस्वस्थ करून गेली. मला कल्पना नव्हती की तिच्या या उदासी मागे किती खोल रहस्य लपलेलं आहे. असो, दिवस निघून जात राहिले. मी स्वतःला कामापासून थोडं मोकळं केलं, जेणेकरून सान्वीला जास्त वेळ देऊ शकेन आणि तिचं लक्ष विचलित करू शकेन. माझी सवय होती की मी माझ्या व्यवस्थापकाच्या माध्यमातून रेशन वाटतो. पण या दिवशी एक विचित्र अस्वस्थता होती, ज्याने मला घरात बसू दिलं नाही. मी माझ्या व्यवस्थापकाला फोन केला की आज राशन वाटप मी स्वतः माझ्या देखरेखीत करणार आहे. संध्याकाळी जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा फुटपाथवर नेहमीप्रमाणे रेशन घेणाऱ्यांची एक लांबलचक रांग लागलेली होती. शेकडो गरीब आणि गरजू लोक आपली वारी येण्याच्या प्रतीक्षेत होते. मी एका बाजूला खुर्ची मागवून बसलो आणि सर्व व्यवस्था काळजीपूर्वक पाहू लागलो. अजून काही वेळच उलटला होता की माझी नजर रस्त्याच्या कडेला थांबणाऱ्या एका टॅक्सीवर पडली. त्यातून एक तरुण उतरला, ज्याचं वय साधारण 26 किंवा 27 वर्ष असेल. त्याने मोठ्या स्टाईलने केसात हात फिरवला आणि मग मागच्या सीटवरून एक खूप कमकुवत आणि वृद्ध माणूस बाहेर काढला. ते वृद्ध कदाचित नीट चालूही शकत नव्हते. त्यांचे कपडे घाणेरडे आणि मळलेले होते आणि चेहऱ्यावर आजारपण आणि कमजोरी स्पष्ट दिसत होती. मी नीट पाहिलं. त्या तरुणाने त्या वृद्धाचा हात धरून त्यांना आणलं आणि रेशन घेणाऱ्यांच्या लांब रांगेत अगदी शेवटी उभं केलं. बाबा, तुम्ही इथे रांगेत उभे राहा. रेशन घेऊन तिथेच फुटपाथवर माझी वाट पहा. मी जरा गाडी बाजूला लावून येतो. इथे खूप गर्दी आहे, तरुणाने कठोरपणे सांगितलं. वृद्धाने थरथरणाऱ्या हातांनी मुलाच्या बाहूला धरण्याचा प्रयत्न केला आणि हळू आवाजात म्हणाले की बेटा, मला उभं राहता येत नाही. पाय थरथरत आहेत. तूच घे रेशन, मी गाडीत बसतो. अरे बाबा, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर वाद का घालता? मी म्हणालो ना की मला काम आहे. मला लवकर निघायचं आहे. तुम्ही फक्त शांतपणे इथे उभे राहा. मी आत्ता आलो. तरुणाने झटक्याने आपला बाहू सोडवला आणि वृद्धाला तिथेच सोडून वेगाने वळून गेला. ते वृद्ध असहाय्यपणे आपल्या मुलाला जाताना पाहत राहिले आणि मग शांतपणे डोकं खाली घालून उभे राहिले. मला त्या मुलाच्या वागण्यावर खूप राग आला, पण मी गप्प राहिलो आणि दृश्य पाहत राहिलो. रांग हळूहळू पुढे सरकत होती.
प्रत्येक जण आपली वारी येताच रेशन घेऊन आशीर्वाद देत निघून जात होता, पण ते वृद्ध तिथे उभे होते. त्यांच्यात इतकं बळ नव्हतं की ते गर्दीचा सामना करू शकते. मी पाहिलं की लोक वेगाने त्यांच्या उजवीकडून डावीकडून जाऊन पुढे निघून जात होते. प्रत्येक जण त्या वृद्धाला मागे करून स्वतः पुढे होऊन रेशन घेऊन जात होता. ते वृद्ध बिचारे आपल्या जागेवरून हलूही शकत नव्हते. त्यांच्या कमकुवत शरीराला अनेकदा धक्के बसले आणि ते पडता पडता वाचले. सूर्य मावळण्याच्या बेतात होता आणि रेशन घेणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच होती. मी माझ्या खुर्चीवरून उठून उभा राहिलो. मला आता पुढे हा तमाशा पाहवत नव्हता. मला स्पष्ट जाणवत होतं की जर पुढे काही वेळ ते वृद्ध असेच उभे राहिले तर ते जमिनीवर कोसळतील. मी माझ्या एका कर्मचाऱ्याला इशारा केला आणि वेगवान पावलांनी त्या वृद्धाकडे वळलो. काका, मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा थरथरणारा हात धरला. त्यांचा हात बर्फासारखा थंड झाला होता. त्यांनी घाबरून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक विचित्रशी भीती होती. कदाचित त्यांना वाटलं की मी त्यांना रांगेतून हटवायला आलो आहे. जी बेटा, मी आता रेशन घेऊन निघतो. माझा नंबर येणारच आहे, त्यांनी स्पष्टीकरण दिलं. जरी त्यांचा नंबर दूर दूरपर्यंत दिसत नव्हता. नाही काका, तुम्हाला रांगेत लागण्याची गरज नाही, तुम्ही माझ्यासोबत या, मी मृदूपणे म्हणालो आणि माझ्या कर्मचाऱ्याच्या मदतीने त्यांना आधार देऊन गर्दीतून बाहेर काढले. मी तिथेच फुटपाथच्या कडेला माझी खुर्ची मागवली आणि त्यांना त्या खुर्चीवर बसवलं. तुम्ही इथे आरामात बसा, मी त्या मुलाला सांगतो तुमचं रेशन इथेच आणून देईल. ते खुर्चीवर बसले खरे, पण त्यांच्या नजरा सतत रस्त्यावर खेळलेल्या होत्या. बेटा, माझा मुलगा येणार आहे. त्याने सांगितलं होतं की तो आत्ता येतो. तो मला इथे न पाहता काळजी करेल. काही हरकत नाही काका, तो आला तर तुम्ही त्याला इथेच भेटाल. तुम्ही काळजी करू नका. मी त्यांना धीर दिला आणि पाण्याचा ग्लास मागवून त्यांच्या हातात दिला. मला काय ठाऊक होतं की ज्या मुलाची ते वाट पाहत आहेत तो आता कदाचित कधीच परत येणार नाही आणि ही रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात लांब रात्र होणार आहे. वेळ निघून जात होता. सूर्याचा पिवळा प्रकाश हळूहळू अंधारात बदलू लागला. राशन घेणाऱ्यांची ती लांब आणि गोंगाट करणारी रांग आता संपली होती. माझे कर्मचारी एक एक करून सर्व सामान गोळा करत होते आणि लोक आशीर्वाद देत आपापल्या घरी परतत होते. इथपर्यंत फुटपाथही रिकामा झाला होता, पण तो वृद्ध शरीर अजूनही तिथे स्थिर होता. माझ्या खुर्चीवर बसलेले ते वृद्ध अजूनही त्या वळणाकडे डोळे लावून पाहत होते जिथून त्यांचा मुलगा अदृश्य झाला होता. त्यांच्या हातातील रिकामा ग्लास अजूनही थरथरत होता, पण त्यांची आशा तुटली नव्हती. माझ्या व्यवस्थापकाने माझ्या जवळ येऊन म्हटलं, सर, काम संपलं आहे. सर्व लोक निघून गेले आहेत. आपणही निघायचं का? मी एक नजर घड्याळावर टाकली आणि मग त्या वृद्धाकडे. तुम्ही लोक जा, मी थोड्या वेळाने येईल. गाडी आणि चालक इथेच सोडा. ते कर्मचारी आश्चर्यचकित झाले खरे, पण माझ्या बोलण्याला मान देऊन निघून गेले. आता तिथे फक्त मी होतो, माझा चालक आणि तो वृद्ध बाप, जो आपल्या संततीच्या प्रतीक्षेत दगडासारखा झाला होता. मी माझ्या जागेवरून उठलो आणि हळू पावलांनी त्यांच्या जवळ गेलो. त्या निर्जन फुटपाथवर माझ्या पावलांच्या आवाजाने ते दचकले. त्यांच्या चेहऱ्यावर एकदम चमक आली. कदाचित त्यांना वाटलं की त्यांचा मुलगा आला, पण मला पाहून ती चमक लगेच विझली. काका, मी मृदूपणे त्यांना हाक मारली. रात्र झाली आहे, अंधार पसरला आहे, इथे आता कोणी येणार नाही. त्यांनी आपल्या धुरकट डोळ्यांनी इकडे तिकडे पाहिलं आणि मग मोठ्या निरागसतेने म्हणाले की आता येतच असेल बेटा, कदाचित रस्ता चुकला असेल किंवा गाडी बिघडली असेल. तो मला सांगून गेला होता की इथेच थांबायचं. मी कुठे गेलो तर तो काळजी करेल. त्यांचा साधेपणा आणि मुलावरचा आंधळा विश्वास यामुळे माझं हृदय घट्ट पकडलं गेलं. मी त्यांच्या जवळ फुटपाथच्या कडेला बसलो. काका, जर त्याला यायचं असतं तर आतापर्यंत आला असता. रेशन वाटताना तास उलटले. असं करूया, तुम्ही मला तुमच्या घराचा पत्ता सांगा, मी माझ्या चालकासोबत तुम्हाला पाठवतो. तो तुम्हाला आदराने घरी सोडेल. माझं बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेघा खोल झाल्या. ते बेचैन होऊन आपले घाणेरडे कपडे नीट करू लागले.
घराचा पत्ता? ते थरथरले. बेटा, मला पत्ता नीट आठवत नाही. खरं तर माझ्या मुलाने कालच नवं घर भाड्याने घेतलं आहे. त्याने सांगितलं होतं की ते इथून फार दूर नाही, पण मला रस्त्याचं काही ठाऊक नाही. मी फक्त जुना मोहल्ला ओळखतो. त्या नव्या शहराचे रस्ते मला येत नाहीत. मी नीट त्यांच्या हातांकडे पाहिलं, जे सतत थरथरत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि कमकुवत शरीर त्यांच्या वृद्धापकाळात आणि असहाय्यतेची ओरड करत होते. हे कसं शक्य होतं की कोणता तरी मुलगा आपल्या अशा कमकुवत बापाला, ज्याला घराचा पत्ताही ठाऊक नसेल, त्याला रस्त्याच्या कडेला सोडून जाईल. मी पुन्हा प्रयत्न केला. काका, तुमच्याकडे मुलाचा किंवा घराचा फोन नंबर आहे का? आपण फोन करूया. त्यांनी नाही असं डोकं हलवलं. नाही बेटा, फोन तर मुलाकडेच असतो. माझ्याकडे फक्त हे. त्यांनी आपल्या खिशात हात घालून एक जुनासा फोटो काढला. फक्त हा आहे. मी बराच वेळ तिथेच शांत बसून राहिलो. 1 तास उलटला. रस्त्यावर वाहतूक जवळपास नाहीशी झाली होती. रात्रीची थंडी वाढू लागली होती आणि ते वृद्ध थंडीने थरथरत होते, पण आपल्या जागेवरून हलण्यास तयार नव्हते. काका, मी निर्णय घेणाऱ्या आवाजात म्हणालो की आता खूप उशीर झाला आहे. तुमचा मुलगा अजून आला नाही आणि त्याचा काही ठाव ठिकाणाही नाही. तुम्ही माझ्यासोबत चला. तुम्ही असं संपूर्ण रात्र फुटपाथवर बसू शकत नाही. हे ऐकताच ते एकदम भावूक झाले. नाही, तो येईल. तो मला असं निराधारांसारखं सोडू शकत नाही. मी त्याला वाढवलं आहे, बोट धरून चालायला शिकवलं आहे. तो माझा आधार आहे. तुम्ही जा बेटा, तुम्ही तुमच्या घरी जा. माझा मुलगा मला घेऊन जाण्यासाठी नक्की येईल. पाहाच तुम्ही. त्यांच्या आवाजात असा विश्वास होता जो खरं तर त्यांच्या आतल्या भीतीला लपवण्याचा प्रयत्न करत होता. ते कदाचित स्वतःलाच विश्वास पटवत होते, कारण वास्तवाचा सामना करणं त्यांच्यासाठी मृत्यूपेक्षा कमी नव्हतं. मी पुढे काही बोलणं योग्य समजलं नाही आणि तिथेच उभा राहून प्रतीक्षा करू लागलो की कदाचित वयाचा भ्रम कायम राहील. कदाचित खरंच काही अडचण असेल. पण आशेची ती क्षमा सुद्धा विझणार होती. रात्रीची शांतता खोल होत होती आणि रस्त्यावर शांतता पसरली होती. माझ्या वारंवार समजावण्यानंतरही ते वृद्ध हट्टाला बसले होते. मी आणखी 1 तास प्रतीक्षा केली. आता माझा स्वतःचा संयमही संपत होता. मला खात्री झाली होती की त्यांचा मुलगा त्यांना कायमसाठी इथे सोडून गेला आहे. पण एका बापाचं हृदय हे कटू सत्य मांडण्यास तयारच नव्हतं. अचानक शांततेची छाती फाडत एक हृदयविदारक आवाज उमटला. ते वृद्ध तेव्हापासून शांत आशेने बसले होते. अचानक हुंदके देत रडू लागले. त्यांचा संयम तुटला होता. ते फुटपाथवर ठेवलेल्या माझ्या खुर्चीवर बसलेले बालकासारखे बिलखत होते आणि मोठ्या आवाजात हाक मारू लागले. ये बेटा, ये. मी तुझी वाट पाहतो आहे. तू कुठे राहिला? मला इथे भीती वाटते. पहा, तुझ्या वृद्ध बापाचे पाय उत्तर देत आहेत. ये माझ्या लेकरा. त्यांच्या आवाजात इतकी वेदना आणि असहाय्यता होती की माझं हृदय हादरलं. ते वारंवार रस्त्याच्या त्या रिकाम्या वळणाकडे हात पसरवून त्याला हाक मारत होते, जणू तो समोर उभा आहे. पहा बेटा, मी तुला काही म्हणालो नाही. मी गाडीत बसेन. मी तुला त्रास देणार नाही. फक्त मला इथे सोडू नको. मला एकटं सोडू नको. ते ओरडत ओरडत रडत होते आणि त्यांचे अश्रू त्यांच्या पांढऱ्या दाढीला भिजवत होते. हे दृश्य पाहून माझं अंतःकरण तोंडात आलं. त्याच्या मुलाने तर त्याला इथे सोडून मागे वळूनही पाहिलं नव्हतं. तो त्याला विसरला होता, पण बाप अजूनही त्याचीच वाट पाहत होता. मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. काका, थांबा. स्वतःला का त्रास देता आहात? मी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. माझा मुलगा आला नाही. त्याने रडत माझ्याकडे पाहिलं. त्याला माझी काळजी नाही का? मी इतका वाईट आहे का? मी त्याच्यावर ओझं झालो आहे का? मी त्यांच्या दोन्ही हातांना माझ्या हातात घेतलं आणि कठोरपणे म्हणालो की काका, माझी गोष्ट नीट ऐका. तुमचा मुलगा आता येणार नाही. कारण जी संतान आपल्या वृद्ध बापाला असं रस्त्यावर सोडून जाते, त्याला काळजी नसते. जर त्याला जरा सुद्धा काळजी असती तर त्याने 4 तास लावले नसते. तो निघून गेला आहे. तो तुम्हाला सोडून निघून गेला आहे. माझे शब्द त्यांच्यावर विजेसारखे कोसळले. ते थक्क झाले.
त्यांच्या डोळ्यातील आशेची शेवटची किरण सुद्धा विझली. ते मोठ्या विश्वासाने म्हणाले होते की तो येईल, तो मला असं सोडू शकत नाही. पण आता वास्तव त्यांच्या समोर होतं. तो माणूस ज्याच्यावर त्यांना जगात सर्वाधिक विश्वास होता, त्यानेच त्यांच्या पोटात खंजीर खुपसला होता. काही वेळ ते गप्प बसून राहिले. मग जणू ते आतून पूर्णपणे तुटले. थकवा आणि निराशेने त्यांना सुस्त केलं होतं. चला माझ्यासोबत, मी पुन्हा त्यांना म्हणालो. वरचा देव खूप मोठा आहे, तो काही ना काही मार्ग काढेल. आजची रात्र तुम्ही माझे पाहुणे व्हा, मी तुम्हाला इथे रस्त्यावर सोडू शकत नाही. यावेळी त्यांनी कोणताही विरोध केला नाही. ते खूप थकून गेले होते. त्यांच्यात लढण्याची शक्ती संपली होती. त्याने थरथरणाऱ्या हातांनी माझा आधार घेतला आणि कसेबसे उभे राहिले. त्यांचे पाय लटपटत होते. मी त्यांना आधार देऊन माझ्या गाडीत बसवलं. रस्त्यात ते गाडीच्या खिडकीतून बाहेर निर्जन रस्ते पाहत राहिले आणि शांतपणे अश्रू ढाळत राहिले. त्यांच्या हृदयात काय तुफान उठलं होतं कोण जाणे. कोणत्या आठवणींचे जखम ताजे होत होते. मला त्यांच्यावर खूप दया येत होती. मी विचार करत होतो की या जगात किती क्रूर लोक आहेत जे आपल्या आई वडिलांना कचरा समजून घराबाहेर काढतात. थोड्या वेळात गाडी माझ्या घराच्या दरवाजापाशी पोहोचली. चौकीदाराने दरवाजा उघडला. गाडी पोर्चमध्ये थांबली तेव्हा मी उतरून दरवाजा उघडला आणि त्यांचा हात धरून बाहेर काढलं. या काका, हे माझं घर आहे, याला आपलंच समजा. मी त्यांना घेऊन मुख्य दरवाजाकडे वळलो. चौकीदाराने दरवाजा उघडला. जेव्हा मी त्यांना घेऊन आत घरात प्रवेश केला, लाऊंजमध्ये प्रकाश होता. माझी पत्नी सान्वी कदाचित माझीच वाट पाहत जागी होती. मी त्यांना घेऊन आत आलो. ते घाबरलेल्या नजरेने माझ्या भव्य घराकडे पाहत होते. मी त्यांना सोफ्याकडे इशारा केला होता की समोरून सान्वी स्वयंपाकघरातून पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली. तिची नजर जेव्हा माझ्यासोबत उभ्या त्या कमकुवत आणि रडणाऱ्या वृद्धावर पडली तेव्हा ती तिथेच दगडासारखी झाली. तिचे पाय थांबले. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि डोळे विस्फारलेले राहिले. आणि मग पुढच्या क्षणात एक जोरदार खणखणाटाचा आवाज आला. तिच्या हातातून पाण्याचा ग्लास सुटून जमिनीवर पडून चुराचुरा झाला होता. ग्लास तुटण्याचा मोठा आवाज गुंजला तेव्हा मी दचकलो. मी आश्चर्याने माझ्या पत्नीकडे पाहिलं. ती दगडासारखी उभी होती. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं आणि नजरा माझ्यासोबत उभ्या त्या वृद्धावर खेळलेल्या होत्या. सान्वी, काय झालं तुला? सर्व ठीक आहे ना? मी पुढे जाऊन विचारलं, पण तिने माझ्या बोलण्याचं उत्तर दिलं नाही. ती वेड्यासारखी त्या वृद्धाकडे धावली. मी थक्क होऊन राहिलो. ती त्या वृद्धाजवळ पोचली आणि त्यांच्या गळ्यात पडून हुंदके देत रडू लागली. बाबा, माझे बाबा, तुम्ही इथे? तिच्या चित्कारात इतकी वेदना होती की घराच्या भिंती सुद्धा थरथरल्या. ते वृद्ध जे अजून घाबरलेले उभे होते ते एका क्षणासाठी स्तब्ध झाले. मग जेव्हा त्यांची नजर सान्वीच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा त्यांच्या वृद्ध डोळ्यात ओळखीची चमक उजळली आणि सोबतच अश्रूंचा पूर उफाळून आला. सान्वी, माझी लेक, ही खरंच तूच आहेस का? त्यांनी थरथरत्या हातांनी सान्वीचं डोकं थोपटलं. हो बाबा, मी आहे, तुमची सान्वी. तुम्ही कुठे निघून गेला होता? आम्ही तुम्हाला किती शोधलं. तुम्ही आम्हाला सोडून का गेला होता बाबा? ती हिचकी घेत प्रश्न करत होती आणि त्यांच्या छातीला चिकटून रडत होती. मी माझ्या जागेवर दगडासारखा झालो होतो. माझा मेंदू सुन्न झाला होता की हे काय घडतंय. हे वृद्ध माणूस कोण आहे आणि सान्वी त्यांना बाबा का म्हणते? सान्वी, मी तिच्या खांद्याला धरून थोडं मागे केलं. हे तू काय करतेस? हे कोण आहेत? तू यांना ओळखतेस का? सान्वीने ओल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि रडत म्हणाली, आर्यन, हे माझे वडील आहेत. हे माझे बाबा आहेत, ज्यांचा मी तुम्हाला उल्लेख करत होते की ते आम्हाला बालपणी सोडून गेले होते. मी थक्क होऊन राहिलो की हे माझ्या पत्नीचे वडील म्हणजे माझे सासरे आहेत. तो माणूस ज्याच्याबद्दल मी ऐकलं होतं की त्याने आपल्या कुटुंबाला सोडलं होतं, आज असं माझ्या घरात या अवस्थेत उभा होता. त्या वृद्धाने सान्वीला पुन्हा मिठी मारली. ते हुंदके देत रडू लागले. त्यांच्या तोंडून निघणारे शब्द फक्त पश्चातापाचे होते. माझी लेक, मला माफ कर. मी तुमच्यासोबत खूप चुकीचं केलं. मी खूप मोठा अपराधी आहे सान्वी.
मी तुम्हा सर्वांना रडवलं, बर्बाद केलं. पहा, आज वरच्या देवाने मलाही कोणत्या अवस्थेत येऊन तुमच्या दारात उभं केलं आहे. ते वृद्ध बालकासारखे बिलखत होते. त्यांचे पाय थरथरत होते आणि ते पडण्याच्या बेतात होते. मी लगेच पुढे होऊन त्यांना सावरलं. सान्वी, स्वतःला सावर. पहा त्यांची अवस्था. ते सकाळपासून फुटपाथवर बसले आहेत. भुकेले, तहानलेले आहेत. त्यांना धक्क्यातून आणखी सुस्त करू नको. त्यांना बसू दे. माझं बोलणं ऐकून सान्वीला जणू शुद्ध आली. तिने पटकन अश्रू पुसले आणि माझ्यासोबत मिळून त्यांना सोफ्यावर बसवलं. बाबा, तुम्ही ठीक आहात ना? तुमची ही अवस्था कशी झाली? ती त्यांच्या पायाजवळ बसली आणि त्यांचे घाणेरडे हात आपल्या चेहऱ्याला लावून घेतले. तुम्ही काळजी करू नका. आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. मी सान्वीच्या डोक्यावर हात ठेवला. सान्वी, जा लवकर बाबांसाठी काही खाण्यापिण्याचं आण. त्यांचा घसा कोरडा झाला आहे. जी, आत्ता आणते. ती धावत स्वयंपाकघराकडे गेली. त्या वृद्धाने लज्जेने डोके खाली घातलं. ते माझ्याशी डोळे मिळवू शकत नव्हते. बेटा, मला माफ कर. मला ठाऊक नव्हतं की हे तुझं घर आहे. जर ठाऊक असतं तर मी कदाचित येथे कधीच आलो नसतो. मी तोंड दाखवण्यालायकही नाही. तुम्ही अशा गोष्टी करू नका काका. तुम्ही वृद्ध आहात. आमच्या डोक्याचा मुकुट आहात. जे झालं ते झालं. वरच्या देवाला तुम्हाला आपल्या लेकीसोबत भेटवायचं होतं, म्हणून त्या क्रूर मुलाने तुम्हाला माझ्याजवळ सोडलं. मी त्यांना धीर दिला. इतक्यात सान्वी पाण्याचा ग्लास घेऊन धावत परत आली. तिने आपल्या हातांनी पाणी आपल्या बापाला पाजलं. बापाच्या डोळ्यातून अश्रू पडून ग्लासात मिसळत होते. तो आपल्या लेकीच्या प्रेमाने पाणी पाणी होत होता, ज्याला तो वर्षानुवर्ष ठुकरून निघून गेला होता. पाणी प्यायल्यानंतर त्याने खोल श्वास घेतला आणि सान्वीच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यात भूतकाळाचं एक वादळ उसळलं होतं. सान्वी आपल्या बापाच्या पायाजवळ बसून त्यांच्या हातांना चुंबन घेत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. तिने आपल्या बापाचे खरबरीत आणि घाणेरडे हात आपल्या गालांना लावले आणि गोड आवाजात म्हणाली की बाबा, आम्ही तर तुम्हाला कधीच आमच्या हृदयातून काढलं नव्हतं. आम्ही तिघी बहिणी रोज तुमची वाट पाहत होतो. आई म्हणायची की ते नाराज आहेत, पण एक दिवस नक्की येतील. लेकी तर आपल्या बापावर प्रेम करतात. बाप कसाही असला तरी लेकींसाठी तो बादशाह असतो. लेकीचं हे प्रेम पाहून वृद्धाचा संयम संपला. ते हिचकी घेत रडू लागले. त्यांचं डोकं लज्जेने खाली घातलेलं होतं. पण मी चांगला बाप बनू शकलो नाही माझ्या लेकी, ते रडत म्हणाले. मी तुम्हा लेकींना आशीर्वाद समजला नाही तर ओझं समजलं. मी मूर्ख होतो, कमी बुद्धीचा होतो. मला वाटायचं की मुली फक्त खर्च करतात, त्या कोणत्याही कामाच्या नसतात. मी याच गोष्टीचा टोमणा तुमच्या आईला नेहमी देत होतो. आणि मग एक दिवस मुलगा नसण्याच्या आणि मुलाच्या इच्छेत तुम्हा सर्वांना रडवत बिलखवत सोडून निघून गेलो. खोलीत शांतता पसरली. फक्त त्यांच्या रडण्याचा आवाज होता. मी पाहिलं की सान्वीचा चेहरा दुःखाने लाल झाला होता. मी गोष्ट पुढे नेण्यासाठी आणि वास्तव जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारला. काका, जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर एक गोष्ट विचारू. तो मुलगा जो तुम्हाला तिथे सोडायला आला होता तो तुमचा मुलगा होता? कारण सान्वीचा तर कोणताही भाऊ नव्हता. मग तो कोण होता ज्यावर तुम्ही इतका विश्वास ठेवला होता? माझ्या प्रश्नावर वृद्धाच्या चेहऱ्यावर वेदनेच्या सावल्या पसरल्या. त्याने एक खोल उसासा सोडला आणि आपल्या मुलीकडे पाहिलं. हो बेटा, तो माझाच मुलगा म्हणून ओळखला जातो. मी जेव्हा माझ्या लेकी आणि पत्नीला गावात सोडून आलो होतो तेव्हा थेट शहरात आलो. इथे येऊन मी दुसरं लग्न केलं. माझा फक्त एकच ध्यास होता, एकच उद्देश होता की मला मुलगा हवा आहे, माझा वारस हवा आहे. ते थांबले, खोल श्वास घेतला आणि मग म्हणाले की पण वरच्या देवाची पकड खूप कठोर असते. दुसऱ्या लग्नातूनही मला कोणतीही संतती झाली नाही. अनेक वर्ष उलटली. माझं हृदय आतून रिकामं होऊ लागलं. मला माझ्या लेकींची आठवण येऊ लागली. अनेकदा हृदयात आलं की परत जाऊन तुमच्याकडून माफी मागून येऊ. पण तोपर्यंत मी तुमच्या आईला घटस्फोटाचे कागदपत्र पाठवले होते. मी आपल्या परतीचे मार्ग स्वतः बंद करून टाकले होते. मी आता परत येऊ शकत नव्हतो. सान्वीने सिसकत बापाचा हात दाबला. ते वृद्ध पुढे म्हणाले, पण माझ्या हृदयात वारसाची इच्छा अजूनही साफासारखी डसत होती. जेव्हा डॉक्टरनेही हात वर केले तेव्हा माझ्या दुसऱ्या पत्नीने मला एक सल्ला दिला. तिने आपल्या बहिणीचा अनाथ मुलगा दत्तक घेतला. तिने मला सांगितलं की आपण याला वाढवू
आणि जगाला असंच सांगू की हा आपला स्वतःचं रक्त आहे, आपला मुलगा आहे. आपण कोणालाही सांगणार नाही की हा दत्तक आहे. त्यांच्या आवाजात थरथर वाढली. मी वारसाच्या इच्छेत आंधळा झालो होतो. मी मान्य केलं. मी त्या मुलाला आपलं नाव दिलं. त्याला ते सर्व काही दिलं जे मी माझ्या लेकींना देऊ शकलो नव्हतो. मी समजत होतो की हाच माझ्या वृद्धापकाळाचा आधार बनेल, मला सांभाळेल. मला काय ठाऊक होतं की ज्याला मी आपलं रक्त समजून वाढवतो आहे तो खरं तर माझ्या विनाशाचं कारण आहे. आम्ही दोघे शांतपणे त्यांची गोष्ट ऐकत होतो. तो मुलगा मोठा झाला. मी त्याच्या प्रत्येक योग्य आणि अयोग्य इच्छा पूर्ण केल्या. पण परिणाम काय निघाला? वृद्धाने कटू आवाजात म्हटलं. त्याने तरुणपणी पाऊल टाकताच आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. तो खूप बिघडला. वृद्धाचा आवाज थरथरत होता आणि चेहऱ्यावर वेदनेच्या सावल्या खोल होत होत्या. त्यांनी एक थंड उसासा सोडला आणि आपल्या थरथरणाऱ्या बोटांनी आपल्या गुडघ्यावर फिरवले. बेटा, त्या मुलाने माझ्या आयुष्यभराची कमाई, माझा व्यवसाय, माझं घर, सर्व काही जुगारात उडवून दिलं. मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. त्याच्या पुढे हात जोडले की हे करू नको. हे माझ्या वृद्धापकाळ आहे, माझा आधार आहे. पण त्याच्यावर तर संपत्ती आणि व्यसनाचा भूत सवार होता. त्याने एक एक करून सर्व काही विकलं आणि आम्ही भाड्याच्या घरात राहू लागलो. जेव्हा सर्व काही संपलं आणि घरात उपासमारीची वेळ आली तेव्हा त्याने मला कमाईचा एक नवीन मार्ग सांगितला. वृद्धाच्या डोळ्यातून अश्रू तुटून पडू लागले. तो मला रोज सकाळी लवकर कोणत्या ना कोणत्या चौकात किंवा फुटपाथवर घेऊन जात असे आणि तिथे बसवत असे. तो म्हणायचा की इथे बसा आणि भीक मागा. लोक वृद्धांना पाहून जास्त पैसे देतात. मी रागाने आपली मूठ आवरली. एका दत्तक मुलाचा आपल्या बापासोबत असा व्यवहार. मी संपूर्ण दिवस उन्हात थंडीत तिथे बसलेलो असायचो. मी मागून जे काही जमा करायचो संध्याकाळी तो येऊन माझ्याकडून सर्व पैसे हिसकावून घेऊन जात असे. जर कधी पैसे कमी असत तर तो मला शिव्या द्यायचा. ते थांबले. कदाचित पुढची गोष्ट सांगण्याची त्यांच्यात हिंमत नव्हती. त्यांनी सान्वीकडे एक नजर टाकली आणि मग आपल्या नजरा खाली घातल्या. मी आता आजारी राहू लागलो होतो. बेटा, वृद्धापकाळ आला आहे. शरीरावर नियंत्रण राहिलं नाही. अनेकदा असं होत असे की संडास बाहेर पडायचं. माझे कपडे घाण होत असत. मला रोखता येत नव्हतं. त्यांच्या आवाजात दुःख भरलं. तुम्ही विश्वास ठेवणार नाही. जेव्हा असं होत असे तेव्हा तो मला स्वच्छ करण्याऐवजी किंवा धीर देण्याऐवजी मला मारायचा. तो मला थप्पड मारायचा, मला धक्के द्यायचा की तुम्ही घाण का पसरवली आहे, तुम्ही माझ्यासाठी संकट बनला आहात. सान्वीने एक जोरदार चित्कार केला आणि बापाच्या छातीला चिकटून बसली. थांबा बाबा, थांबा. आणखी सांगू नका. माझं अंतकरण फाटेल. त्या क्रूराने तुमच्यावर इतका अत्याचार केला आणि आम्ही आरामात आपापल्या घरात झोपत होतो. वृद्ध सुद्धा लेकी सोबत रडू लागले. हो, माझ्या लेकी. तो मला मारायचा, पिटायचा, मला उपाशी ठेवायचा. पण मी वेडा होतो. मी तरीही त्याच्यावर विश्वास ठेवत होतो. मला वाटायचं की तो माझा मुलगा आहे. कदाचित रागात असं करतो. कधीतरी त्याला दया येईल. पण आज तर त्याने हद्दच केली. त्यांनी आपले ओले डोळे वर उचलले. आज तो मला त्या फुटपाथवर बसवून असं म्हणून गेला होता की गाडी घेऊन येतो. पण तो मला तिथे कायमसाठी सोडून पळून गेला. तो माझ्यापासून सुटका करून घेऊ इच्छित होता. जर तुम्ही मला तिथून घेऊन आला नसता तर कदाचित मी तिथेच मरून गेलो असतो. सान्वीचं रडणं थांबत नव्हतं. तिच्या अश्रूंमध्ये बापासाठी वेदना आणि त्या क्रूर दत्तक भावासाठी खोल द्वेष होता. तिने रडत बापाचा चेहरा हातात घेतला. बाबा, तुम्ही एकदा परत तरी आला असता. एकदा आम्हाला सांगितलं असतं. तुमच्या लेकी तुम्हाला छातीशी धरल्या असत्या. आम्ही तुमची सेवा केली असती. तुम्हाला डोळ्यावर बसवलं असतं. आम्ही तर तुमची वाट पाहणं कधीच सोडलं नव्हतं. सान्वीने फोन करण्याची वाट पाहिली नव्हती की काही वेळातच घराबाहेर गाड्या थांबण्याचा आवाज आला. रात्रीच्या त्यावेळी जेव्हा जग झोपलेलं होतं माझ्या घरात भयंकर दृश्य घडणार होतं. सान्वीच्या दोन्ही धाकट्या बहिणी ज्या आपापल्या घरात सुखी जीवन जगत होत्या आपल्या पतीसोबत घाईघाईने आत आल्या. त्यांना फोनवर फक्त इतकंच सांगितलं होतं की बाबा सापडले आहेत. पण कोणत्या अवस्थेत हे त्यांनी विचारही केला नव्हता. जेव्हा त्या लाऊंजमध्ये आल्या त्यांच्या नजरा सोफ्यावर बसलेल्या त्या कमकुवत आणि हाडांच्या सापळ्यावर पडल्या जो लज्जेने डोकं वर करायची हिंमत करू शकत नव्हता. एका क्षणासाठी तर त्यांना विश्वासच बसला नाही की हा तो बाप आहे
जो कधी घराचा दबंग मुखिया होता. बाबा, दोन्ही बहिणी एकत्र चित्कारल्या आणि धावत त्यांच्या पायाजवळ कोसळल्या. त्या दृश्याने माझं हृदय हादरलं. त्या तिघी लेकी ज्यांना हा माणूस वर्षानुवर्ष निराधार सोडून गेला होता, आज त्याला अशा चिकटून बसल्या होत्या जणू त्यांना जगातील सर्वात मोठा खजिना मिळाला आहे. बापाचे घाणेरडे कपडे, शरीराची दुर्गंध आणि आजारपण त्यांच्यासाठी काहीच अर्थ नव्हता. वृद्ध बापाचा संयम सुटला. ते सिसक्या घेत आपल्या लेकींच्या डोक्यावर हात फिरवत होते. माझ्या लेकींनो, मला हात लावू नका. मी घाणेरडा आहे, मी अपराधी आहे. मी तुमचा हक्क मारला. मी तुम्हाला अनाथांसारखं जगायला भाग पाडलं. ते हिचकीच घेत कसे बसे बोलत होते. पहा, वरच्या देवाचा न्याय पहा. ज्या मुलाच्या इच्छेत मी तुम्हाला सोडलं होतं, आज त्यानेच मला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं. धाकट्या लेकीने रडत बापाचा चेहरा हातात धरला. नाही बाबा, असं म्हणू नका. तुम्ही आमचे बाबा आहात. संतती कधी आपल्या आई वडिलांवर द्वेष करू शकत नाही. आम्हाला फक्त तुमची कमतरता जाणवायची. आम्हाला वाटायचं की कदाचित आमची काही चूक झाली आहे, जो तुम्ही आम्हाला सोडून गेलात. बापाने लज्जेने डोकं खाली घातलं. चूक तुमची नव्हती माझ्या लेकींनो, चूक माझ्या विचारांची होती. मी मूर्ख होतो, जो समजत होतो की लेकी ओझं असतात. मी वारसाच्या शोधात भटकत राहिलो. मी एका परक्या रक्ताला, माझ्या पत्नीच्या बहिणीचा मुलगा दत्तक घेतला. त्याला आपलं नाव दिलं. आपली संपूर्ण मालमत्ता त्याच्या नावावर केली, जेणेकरून माझं नाव टिकेल. पण मला काय ठाऊक होतं की माझं नाव उज्ज्वल करणाऱ्या तर माझ्या या लेकी होत्या, ज्यांना मी अंधारात सोडून आलो होतो. वातावरणात सिसक्या गुंजत होत्या. मी आणि सानवी एका बाजूला उभे हे भाऊक दृश्य पाहत होतो, तर माझ्या मेहूने आपल्या बापाला धीर देत होत्या. बापाने पुन्हा आपल्या थरथरणाऱ्या आवाजात त्या दत्तक मुलाच्या अत्याचाराची गोष्ट सांगितली, की कसा त्याने जुगार खेळला, मालमत्ता विकली आणि शेवटी बापाला भिकारी बनवून रस्त्यावर सोडून गेला. हे ऐकून लेकींचं रक्त उसळलं. त्या जालिमाने तुमच्यावर हात उचलला, त्याने तुम्हाला मारलं. मोठी मुलगी राग आणि दुःखाच्या मिश्र अवस्थेत म्हणाली की बाबा, आम्ही त्याला सोडणार नाही. आम्ही त्याच्यावर खटला भरणार. मी पुढे होऊन म्हणालो की तुम्ही लोक काळजी करू नका. त्याचा हिशेब मी करीन. त्या माणसाने मानवतेची हद्द पार केली आहे. त्याला आपल्या कृत्याची शिक्षा नक्की मिळेल आणि लवकरच मिळेल. अजून या गोष्टी होत होत्या की एक नवीन वाद सुरू झाला. सानवीच्या बहिणी हट्टाला बसल्या की बाबा, तुम्ही आमच्यासोबत घरी जाल. सानवी दिदी, तुमच्याकडे तर आधीच खूप जबाबदाऱ्या आहेत. बाबांना मी माझ्यासोबत घेऊन जाईन. मी त्यांची सेवा करेन. धाकट्या बहिणीने म्हटलं. दुसरी बहीण लगेच म्हणाली की नाही, बाबा माझ्या घरी जातील. मी खूप प्रार्थना केल्या आहेत त्यांच्या परतीच्या. आता मी त्यांना माझ्या डोळ्यांपासून दूर करणार नाही. तिघी लेकी आपल्या बापाला आपल्या घरी नेण्यासाठी बालकांसारख्या भांडत होत्या. प्रत्येकाला हेच हवं होतं की बापाची सेवा करण्याचं सुख त्यांना मिळावं. ते वृद्ध आश्चर्य आणि आनंदाने आपल्या लेकींकडे पाहत होते. ते विचार करत होते की तो मुलगा ज्याला त्यांनी सर्व काही दिलं, तो तर त्यांना घराबाहेर काढण्यासाठी बहाणे शोधायचा. आणि या लेकी ज्यांना त्यांनी काहीच दिलं नाही, आज त्यांना घरी नेण्यासाठी एकमेकींशी भांडत होत्या. मी हसत त्यांचा वाद ऐकला आणि मग निर्णय घेणाऱ्या आवाजात म्हणालो की पहा, तुमचा उत्साह मी जाणतो, पण बाबा आता कुठेही जाणार नाहीत. हे माझं घर आहे आणि आजपासून हे त्यांचं घर आहे. मी लाखो लोकांना राशन देतो, हजारोंची मदत करतो. मग मी आपल्या सासऱ्याला सांभाळू शकत नाही का? हे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे की ते माझ्या घरात राहतील. मी आपल्या पत्नीच्या हातावर हात ठेवला आणि म्हणालो की सानवी सर्वात मोठी मुलगी आहे, म्हणून हक्क सुद्धा सर्वात आधी हिचाच आहे. बाबा इथेच राहतील. आता तुम्ही सर्व त्यांना भेटायला येऊ शकता. माझ्या बोलण्यावर सर्वांनी सहमती दर्शवली. बापाने ओल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि ढिगाने आशीर्वाद दिले. त्या रात्री ते घर जे कधी उदास राहायचं, तिथे रौनक परतली होती. मी बाबांना पाहुण्यांच्या खोलीत हलवले. त्यांना आंघोळ घातली, नवे कपडे घातले आणि मग जेवण दिलं. ती आरामदायक झोप कदाचित त्यांना वर्षानुवर्ष नशिबात आली होती. पण माझं काम अजून संपलं नव्हतं. दुसऱ्या सकाळी मला त्या मुलाचं रूप आणि गाडीचा नंबर बाबांनी सांगितला, जो त्यांना आठवत होता.
मी पोलिसांच्या मोठ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली. एका दत्तक मुलाचं बापाला रस्त्यावर सोडून पळून जाणं आणि मारपीट करणं हा गंभीर गुन्हा होता. पोलीस सक्रिय झाले. शहरातील सर्व नाक्यांवर गाडीचा नंबर फ्लॅश करून टाकला आणि मग ते घडलं ज्याची अपेक्षा होती. संध्याकाळपर्यंत बातमी आली की तो मुलगा शहरातील एका जुगाराच्या अड्ड्यातून अटक झाला आहे. तो त्या बापाने सोडलेल्या पैशातून जुगार खेळत होता. मी पोलीस स्टेशनला जाऊन त्याचा सामना करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा तो तुरुंगात बंद होता. मला पाहताच त्याने ओळखलं, कारण कदाचित त्याने मला राशन वाटताना पाहिलं होतं. काय झालं भाऊ, खूप आवड होती ना बापाची कमाई उडवायची? मी लोखंडी गंजाच्या बाहेर उभा राहून टोमणा मारला. तो बेशरमपणे म्हणाला की तो माझा बाप होता. मी जे हवं ते करू. तुम्ही कोण होतात मला अडवणारे? आणि तो वृद्ध तर आता रस्त्यावर मेलेला असे. त्याच्या बेशरम शब्दांनी माझ्या अंगात आग लागली. मी इन्स्पेक्टरकडे पाहिलं. इन्स्पेक्टर साहेब, या माणसाने केवळ एका वृद्ध नागरिकावर मारपीटच केली नाही, तर त्यांना जीवाने मारण्याचाही प्रयत्न केला आहे. याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा आणि वृद्धांच्या अधिकाराचं उल्लंघन केल्याचा आरोप लावा. मी स्वतः साक्षीदार होईल. त्याने संपूर्ण मालमत्ता तर खाल्लीच, आता हा उरलेलं आयुष्य तुरुंगात चक्की पिसत घालवेल. इन्स्पेक्टरने सलाम ठोकला आणि म्हणाला की सर, अशा संतानाची जागा तुरुंगच आहे. मी तिथून निघालो तेव्हा माझं हृदय खूप हलकं होतं. मी एका अत्याचारीला त्याच्या परिणामापर्यंत पोचवलं होतं. घरी परतल्यावर जेव्हा मी ही बातमी बाबा आणि सानवीला सांगितली तेव्हा बाबांच्या डोळ्यात अश्रू आले. हे अश्रू लेकीच्या प्रेमाचे नव्हते, तर त्या न्यायाचे होते जो निसर्गाने केला होता. खरं म्हणतात बेटा, बाबांनी माझं कपाळ चुंबलं. लेकी ओझं नसतात. लोक त्यांना ओझं समजून वारसाच्या शोधात आपल्यासाठी खड्डं स्वतः खणतात. माझ्या लेकी माझ्या खऱ्या वारस आहेत, ज्यांनी माझं नाव टिकवलं आणि मला सन्मान सुद्धा दिला. आणि तू माझा मुलगा नाही, पण मुलांपेक्षा श्रेष्ठ आहेस. त्या रात्री मला बाबांची इच्छा आठवली. गरिबांची मदत करण्याने मला ती शांती मिळाली होती ज्याचं वचन बाबांनी केलं होतं. पण आज एका वृद्धाला आश्रय देऊन आणि त्याच्या लेकींना त्यांचा बाप परत देऊन जी शांती मला मिळाली होती ती शब्दात व्यक्त करता येत नव्हती. खरं आहे की लेकी वरच्या देवाचा आशीर्वाद असतात आणि त्यांची किंमत करणारे खरे सुदैवी असतात. वेळ निघून जायला वेळ लागत नाही. या हलचलपूर्ण रात्रीला उलटून आता 6 महिने झाले होते. माझ्या घराचा नकाशा बदलला होता. ती पाहुण्यांची खोली जी अनेकदा रिकामी राहायची, आता तिथून खोकत खोकत पण आरामात वृद्धाचा आवाज यायचा. आणि सोबत माझ्या मुलांचे खिदळणे सुद्धा, जे आपल्या नानांसोबत खेळत होते. आज रविवारचा दिवस होता आणि घरात एक छोटीशी पार्टी होती. मी सानवीच्या 2 बहिणी आणि त्यांच्या कुटुंबांना जेवणासाठी बोलावलं होतं. घरात रौनक होती. मी लाऊंजमध्ये आलो तेव्हा पाहिलं की बाबा सोफ्यावर बसले आहेत. त्यांची अवस्था आधीपेक्षा खूप चांगली होती. चेहऱ्यावर ती भीती नव्हती जी त्या रात्री फुटपाथवर होती. स्वच्छ, साफ, पांढरे कपडे घालून ते चांगले दिसत होते. मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो. त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवला की सुखी राहा बेटा, आज घरात खूप रौनक आहे. ते हसले. हो बाबा, सर्व तुमच्यामुळेच आहे. मी त्यांचा हात धरून म्हणालो. तसेही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ते दचकले की कसली आनंदाची बातमी? वकिलाचा फोन आला होता. न्यायालयाने निर्णय दिला आहे. ज्या दुर्दैवी मुलाला तुम्ही वाढवलं होतं त्याला फसवणूक, मारपीट आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. आणि जी मालमत्ता आणि दुकान त्याने फसवून विकली होती तिची परत मिळवण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. कायदा आपला मार्ग स्वतः बनवतो. बाबांच्या चेहऱ्यावर एक सावली उमटली. मग त्यांनी खोल श्वास घेतला. बेटा, मला त्याच्या शिक्षेची किंवा मालमत्तेची काही फिकीर नाही. वरचा देव त्याला योग्य मार्ग दाखव. माझ्यासाठी तर फक्त हेच पुरेसं आहे की माझा शेवटचा वेळ आपल्यांमध्ये निघतो आहे. खरं सांगू तर जेव्हा मी तुरुंगात त्याला भेटायला गेलो होतो तेव्हा तो रडत होता, माफी मागत होता. पण तेव्हा मला जाणीव झाली की रक्ताच्या नात्यात आणि दत्तक नात्यात काय फरक असतो. इतक्यात सानवी आणि तिच्या बहिणी जेवणाची ट्रॉली लावत तिथे आल्या. तिघी लेकी बापाच्या भोवती फुलपाखरांसारख्या फिरत होत्या. बाबा, हे घ्या, तुमची आवडती खीर बनवली आहे मी. धाकट्या लेकीने वाटी पुढे केली. नाही, आधी हे फळं खा. डॉक्टरांनी सांगितलं आहे की प्रथिनं आवश्यक आहे.
मधल्या लेकीने ताट पुढे गेलं. अरे थांबा, बाबांचं पोट बिघडवणार का? सान्वीने बनावट रागाने ओरडली आणि मग ती हसली. बाबा, तुम्ही सांगा, काय खाल तुम्ही? बाबांनी ओल्या डोळ्यांनी तिघी लेकींकडे पाहिलं. त्यांचे हात थांबले आणि ते काही बोलू शकले नाही. काय झालं बाबा, तब्येत तर ठीक आहे ना? सान्वी घाबरली. बाबांनी नाही असं डोकं हलवलं आणि आपल्या तिघी लेकींचे हात आपल्या हातात घेतले. काही नाही बेटा, फक्त आनंदाने हृदय भरून आलं आहे. मी विचार करतो आहे की माणूस किती मोठा मूर्ख असतो. मी संपूर्ण आयुष्यात त्या मुलाच्या शोधात धावत होतो जो कधी माझा नव्हताच. मी तुम्हा तिघींना ओझं समजलं, तुम्हाला सोडलं, तुमच्या आईचं हृदय दुखावलं आणि बदल्यात मी काय विकत घेतलं? एक साप जो मलाच डसला. आणि ज्यांना मी काटे समजून फेकून दिलं होतं ते आज माझ्यासाठी फुलं बनून माझ्या आयुष्यात सुगंध भरत आहेत. मी पाहिलं की सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी वातावरण बदलण्यासाठी म्हणालो की चला बाबा, मज्जा थंड होण्यापासून वाचवा. जेवण थंड होतंय, सर्व वाट पाहत आहेत. जेवणानंतर आम्ही सर्व बाल्कनीत बसून चहा पित होतो. हा तो वेळ होता जेव्हा मला जाणवलं की बाबा काही सांगू इच्छितात. ते वारंवार घसा खोकत होते. मग त्यांनी मला इशारा केला की सर्वांना शांत करा. जेव्हा सर्व शांत झाले तेव्हा बाबांनी एक ऐतिहासिक गोष्ट सांगितली. अशी गोष्ट जी तिथे बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयावर कोरली गेली. त्यांनी माझ्याकडे इशारा करत म्हटलं की आयरन बेटा, तू माझ्यावर जे उपकार केलेस ते मी मरत्या दमापर्यंत विसरणार नाही. पण आज मी माझ्या लेकी आणि जावयांसमोर आणि विशेषतः त्या मुलांसमोर जे उद्याचे आई वडील बनतील त्यांच्याशी एक गोष्ट करायची आहे. सर्व लक्षपूर्वक ऐकत होते. लोक म्हणतात की मुलगा वृद्धापकाळाचा आधार असतो, वंश चालवतो, वारस असतो. मी सुद्धा त्या अज्ञानाचा बळी होतो. मला वाटायचं की मुलगा नसेल तर माझं नाव मिटेल, माझी मालमत्ता दुसऱ्यांकडे जाईल. पण पहा, माझं नाव कोणी जिवंत ठेवलं, माझ्या लेकींनी. माझा सन्मान कोणी कायम ठेवला, माझ्या जावयाने. तो मुलगा ज्याला मी वारस बनवत होतो त्याने तर मला निराधार केलं होतं. त्यांच्या आवाजात भर आली, पण ते थांबले नाहीत. मुलगा असणं हे काही कमाल नाही आणि लेक असणं ही काही कमतरता नाही. कमाल संततीच्या चांगल्या असण्यात आहे. मी त्या सर्व लोकांना सांगू इच्छितो जे लेकीच्या जन्मावर तोंड फिरवतात किंवा त्यांना ओझं समजून लवकर घरातून विदा करू इच्छितात की वरच्या देवासाठी आपल्या लेकींना त्रास समजू नका. लेकी तर त्या सावली देणाऱ्या झाडांसारख्या असतात ज्या स्वतः ऊन सहन करतात पण आपल्या वृद्ध आई वडिलांवर सावली करतात. सान्वीने रडत आपलं डोकं बापाच्या खांद्यावर ठेवलं. बाबा, तुम्ही आमच्या डोक्याचा मुकुट आहात. कृपया आता आणखी आम्हाला लज्जित करू नका. आम्ही तर फक्त तेच केलं जे आमचं कर्तव्य होतं. नाही बेटा, हे फक्त कर्तव्य नाही. बाबांनी सान्वीच्या डोक्यावर हात फिरवला. हे ते प्रेम आहे जे वरच्या देवाने लेकीच्या हृदयात टाकलं आहे. मुलगा लग्नानंतर अनेकदा पत्नीचा होतो, व्यवसायात गुंततो, पण लेक 7 समुद्र पार असली तरी तिचं हृदय नेहमी आपल्या आईवडिलांसाठी धडकतं. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं. आर्यन, तू म्हणाला होतास ना की तुझ्या बाबांची इच्छा होती की गरिबात माल वाटावं. तू रोज राशन वाटतोस, ती खूप मोठी नेकी आहे. पण लक्षात ठेव बेटा, सर्वात मोठा चांगुलपणा जाणीव आहे. तू मला रस्त्यावरून उचललंस, मला सन्मान दिलास, माझ्या लेकींना माझ्याशी भेटवलंस. हा चांगुलपणा तुझ्या 7 पिढींना समृद्ध ठेवेल. ज्या घरात वृद्धांची इज्जत असते आणि ज्या घरात लेकींचा सन्मान असतो तिथे कधी रोजगाराची कमतरता येत नाही, तिथे कधी शांती संपत नाही. मी डोकं खाली घातलं. बाबा, हे सर्व तुमचा आशीर्वाद आहे. माझे बाबा म्हणायचे की लोकांच्या हक्कांची गोष्ट खूप कठोर असते. मी तर फक्त प्रयत्न करतो आहे की वरच्या देवासमोर डोकं उंच राहील. बाबांनी आपल्या नातीला जवळ बोलावलं. माझ्या मुलांनो, माझी एक गोष्ट गाठ बांधून ठेवा. आयुष्यात कधी असा विचार करू नका की मुलगा श्रेष्ठ आहे की मुलगी. हे सर्व वरच्या देवाची देण आहे. माझ्या मुलांनो, माझी एक गोष्ट गाठ बांधून ठेवा. आयुष्यात कधी असा विचार करू नका की मुलगा श्रेष्ठ आहे की मुलगी. हे सर्व वरच्या देवाची देण आहे. जर वरचा देव मुली देतो तर त्यांचं असं संगोपन करा. त्यांना इतकं प्रेम द्या की कधी मुलाची कमतरता जाणवू नये आणि कधी कोणत्या बापाला, कोणत्या वृद्धाला ओझं समजू नका. कारण जेव्हा तुम्ही आपल्या वृद्धांना खांदा देता तेव्हा खरं तर तुम्ही आपल्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडता आहात. त्या रात्री उशिरा सर्व पाहुणे निघून गेले
आणि बाबा आपल्या खोलीत झोपायला गेले तेव्हा मी आणि सान्वी छतावर उभे आकाशाकडे पाहत होतो. सान्वीने माझा हात आपल्या हातात घेतला आणि त्याला चुंबन घेतलं. धन्यवाद आर्यन. तिच्या आवाजात खोल शांती होती. कशासाठी? मी हसत विचारलं. मला माझे बाबा परत देण्यासाठी. जर तुम्ही त्या रात्री तिथे थांबला नसता, जर तुम्ही त्यांना घरी आणलं नसतं, तर कदाचित मी संपूर्ण आयुष्य त्या पश्चातापात राहिले असते की माझे बाबा कुठे असतील. आणि तुम्ही मला पूर्ण केलं. मी तिचे अश्रू पुसले आणि म्हणालो की सान्वी, धन्यवाद मला करावे लागतील तुझे. जर तुझ्यासारखी सद्गुणी पत्नी मिळाली नसती तर कदाचित मला ही संधीच मिळाली नसती. आणि खरं तर हे आहे की बाबांच्या येण्यानंतर माझ्या व्यवसायात, माझ्या शांतीत जी वाढ झाली आहे ती मी व्यक्त करू शकत नाही. खरं म्हणतात की वृद्ध आणि लेकी ओझं नसतात, तर ते आई वडिलांची माफीचा मार्ग आणि घरासाठी बरकत असतात. आणि जे लोक वारसासाठी लेकींना ठुकरवतात ते खरं तर आपल्या सुखांना ठुकरवत असतात. माझ्या कथेतून हा धडा मिळतो की संतान मुलगा असो की मुलगी, तिला ओझं किंवा वारस समजण्याऐवजी वरच्या देवाची अमानत समजा. कारण जेव्हा आपण वरच्या देवाच्या अमानतीची किंमत करतो तेव्हा वरचा देव आपल्याला तिथून देतो जिथून आपली कल्पनाही नसते. लेकी ओझं नसतात, लेकी तर त्या आशीर्वाद असतात ज्या नाकारल्या जात नाही. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.